फ्रेंड्स आहे मी निशा अकॅडमीमध्ये परत एकदा वेलकम. आपण तुमच्या सगळ्यांची डिमांड होती की इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या 2025-26 करिता. तर एस पीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते मी तुम्हाला PDF पूर्ण माझ्या टेलिग्राम चॅनलवर निशा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर पूर्ण प्रोव्हाइड करणार आहे. फक्त या ठिकाणी मी समजून सांगणार आहे की कशा पद्धतीने हे बघायची. तर क्वेश्चन नंबर 2 पासून जेही इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि जेही रिपीटेड क्वेश्चन आले हे 2021, 22, 23, 24, 25 ठीक आहे समर आणि विंटरमध्ये ते सर्व जे आहे ते या PDF मध्ये तुम्हाला मिळून जाईल. क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता या ठिकाणी थोडी म्हणजे 7, 8 जो क्वेश्चन आहे तो आधी घेतला आहे आणि 7 जो आहे तो मदत आलेला आहे, शेवटी तुम्हाला दिसेल. तर आणि निशा अकॅडमी टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल. तर क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. यात कोणतेही 4 जे आहेत तुम्हाला सोडवायचे असतात. या ठिकाणी समजून घे की C1 म्हणजे चॅप्टर नंबर 1, C2 म्हणजे चॅप्टर नंबर 2 राहणार आहे. त्याच्यानंतर S म्हणजे समर 2024 हा क्वेश्चन आलेला होता आणि W म्हणजेच विंटर म्हणजे 2021 विंटरमध्ये हा क्वेश्चन आलेला होता. सो अशा पद्धतीने ज्या ठिकाणी या पद्धतीने लिहिलं आहे म्हणजे हे त्या इयरमध्ये आलेले क्वेश्चन आहे आणि तेच परत येत असतात. आणि बाकी या ठिकाणी जे इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा करायचे आहे. ज्या ठिकाणी इम्पॉर्टंट लिहिले नाही आहे ते नंतर करायचे. जसं आता या ठिकाणी अधिकृत भांडवल म्हणजे आधी कोणते क्वेश्चन करायचे तर जी परीक्षेमध्ये विचारलेलं आहे जसं अधिविकर्ष हा क्वेश्चन खूपदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट जे लिहिले आहे त्यानंतर ते क्वेश्चनला प्रेफरन्स द्यायचं. त्यानंतर मग या ठिकाणी इम्पॉर्टंट लिहिलेलं नाही आहे परंतु ते सुद्धा करून घ्यायचं जेणेकरून तुमचा ओव्हरऑल स्टडी जो आहे तो होईल. सो अशा पद्धतीने प्रश्न नंबर 2 वित्त निश्चितीचा निर्णय, वित्त गुंतवणुकीचा निर्णय. सो अशा पद्धतीने तुम्हाला संज्ञा ज्या आहे त्या विचारल्या जातात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पण या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्हाला की क्वेश्चन नंबर 3 मध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते येणार आहे. म्हणजे खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. तर याच्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 मध्ये, चॅप्टर नंबर 2 मधून कोणते येणार आहे. ओके. याच्यानंतर उत्तर पण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे होय नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 झाला आहे आपला. क्वेश्चन नंबर 4 ही पूर्णच्या पूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही आरामात बघा, आरामात त्याचा स्टडी करा. ठीक आहे. व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल म्हणून मी तुम्हाला रीड करून दाखवत नाही आहे. बघा या ठिकाणी हा क्वेश्चन 2021-24 मध्ये पण आलेला आहे विंटरमध्ये. त्यानंतर तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर 3 झाला आपला. क्वेश्चन नंबर 4 पण आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये थोडं जास्त करावं लागणार आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन्स दिलेले आहे काढून. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तुमचं असणार आहे फरक स्पष्ट करा. कोणती 3 त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचं. 12 मार्क्स करता येतोच ते. आणि स्थिर भांडवल व खेळते भांडवल हा खूपदा रिपीटेड क्वेश्चन आलेला आहे, करूनच ठेवायचा आहे. समहक्क भाग, अग्रहक्क भाग हा सुद्धा येतोच. भाग आणि कर्ज रोखे हा सुद्धा मॅक्झिमम टाइम येत असतो. खूप रिपीटेड क्वेश्चन आहे हे सर्व. क्वेश्चन नंबर 4 अशा पद्धतीने. क्वेश्चन नंबर 5 थोडक्यात उत्तरे लिहा. कोणती 2 तुम्हाला सोडवायचे आहे 8 मार्क्स करता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 त्यानंतर येणार आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे खालील विधाने सकाराने स्पष्ट करा. ठीक आहे. यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स खूप सारे आहे. व्यावसायिक संस्थेकडे वित्त पुरवठा करणाऱ्या स्रोताची विविध पर्याय उपलब्ध असतात. आणि आपले जे हे पूर्ण SP चे पूर्ण चॅप्टर जे हे शिकून झालेले आहे त्याची लिंकसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. प्रश्न नंबर 6 झाला आहे आपला. त्याच्यानंतर प्रश्न नंबर जो पहिला 8 घेतलेला आहे या ठिकाणी आणि त्याच्यानंतर प्रश्न नंबर 7 जो आहे तो इथे मागे पुढे थोडा लिहिण्यात आलेला आहे. ओके. तेवढं तुम्ही समजून घ्या. क्वेश्चन नंबर 8 हा आधी या ठिकाणी लिहिलेला आहे. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. कोणतीही एक तुम्हाला लिहायच्या 8 मार्क्स करता या ठिकाणी. त्यानंतर येतो हे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला पत्र जे आहे ते मोस्टली विचारलं जाते.
बोनस भागाचे वाटप केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा. 2023-21 2023 विंटरमध्ये समरमध्ये दोन्हीमध्ये विचारलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर या ठिकाणी परत क्वेश्चन नंबर 8चे या ठिकाणी जे आहे तुम्हाला क्वेश्चन मिळून जाईल. सो अशा पद्धतीने इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे SPचे तुम्हाला दिलेले आहेत. बाकी तुम्हाला OCM आणि इकॉनॉमिक्सचे सुद्धा प्रोव्हाइड केलं जाणार आहे. प्लीज तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि ऑल द बेस्ट.